पहिलं तर जो काही सिलेबस आहे आपला हं. 7-8 ओळींचा तो बघितला पाहिजे आणि बुक डिफाईन केले पाहिजे, की मी पॉलिटीला लक्ष्मीकांत वापरणार, मी इकॉनॉमिक्सला देसले सरांचं पुस्तक वापरणार, त्याच्यानंतर जिओग्राफीला मी सौदी सरांचं वापरणार, सायन्सला मी भस्के सरांचं वापरणार. अशी बुक लिस्ट पहिले डिफाईन केली पाहिजे आणि त्याला स्टिकअप राहिले पाहिजे. आपण काय करतो, बाजारात नवीन पुस्तक आलं, घ्या पुस्तक, वाचा. हे वाचतो, हे मेन सोडून देतो, ते वाचतो, परत दुसरं आलं, ते वाचतो. म्हणजे हे चुकतं विद्यार्थ्यांचं. मी माझी जे पहिल्या प्रिलिमला जी पुस्तकं होती, तीच मी 24च्या प्रिलिमला वापरली होती. बरं. म्हणजे जी पुस्तकं मी पहिली त्याचेच 100 वेळा रिव्हिजन मी केलेली आहे. आणि त्याच्यामुळेच म्हणजे मला तरी असं वाटतं, की प्रिलिमच्या सक्सेसचं हेच आहे, की तुम्ही एकच पुस्तक घ्या आणि 100 वेळा वाचा आणि जे पी-वाय-क्यू आलेत, त्याचं ऑप्शन वाईज एनालिसिस करा. जेव्हा तुम्ही ते ऑप्शन वाईज एनालिसिस करता, तेव्हा तुम्हाला कळतं, की नक्की काय येतंय आणि प्रिलिमचं असं डिफाईन आहे. मी सांगते ना, म्हणजे मला बॉईजच्या कट ऑफपेक्षा जास्त मार्क्स मिळायचे बरं, प्रिलिमला. बरं. म्हणजे मी ठरवलंच होतं, की मला प्रिलिमला एवढे मार्क्स मिळणार, की मी दुसऱ्या दिवसापासून मेन्सचा अभ्यास सुरू करणार. मग त्याच्यामुळं हेच रहस्य एकच आहे, की जे पी-वाय-क्यू आलेत ते एनालिसिस करणं. तोच पॅटर्न आहे फिक्स. आयोग त्याच पॅटर्ननुसार बरोबर क्वेशन विचारते. जेव्हा तुम्ही जास्त वेळा ते पी-वाय-क्यू रिपीट बघता किंवा तुमच्या डोळ्याखालून जातात, तेव्हा तुम्हाला लगेच तुम्ही प्रेडिक्ट करू शकता, आता हा प्रश्न विचारणार आहे आयोग, हे करणार आहे. त्याच्या थ्रू मग माझं असं प्रिलिमचा असा अभ्यास होतो.